नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका विठ्ठल माळी, स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूर येथील B.एड प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. विषय आहे सामान्य विज्ञान, घटक आहे पृथ्वी आणि जीवसृष्टी, उपघटक आहे नैसर्गिक संसाधने. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पृथ्वीची विविध आवरणे पाहूयात. आवरणांची नावं आहेत वातावरण, जलावरण, शिलावरण. ही पृथ्वीवरील 3 आवरणे आहेत आणि या 3 आवरणांचे मिळून जीवावरण होत असते. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तिन्ही आवरणामध्ये असतो. हे सजीव त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे आपण म्हणत असतो. ही आवरणे निसर्गतः निर्माण झालेली आहेत. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजेच जलावरण आणि शिलावरण यांनी बनलेला आहे. स्थायू, जल आणि वायू या रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणूनही पाहतो. म्हणजेच या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करत असतो. आता आपण पाहूयात की वातावरणामध्ये हवा असते. हवा हा वातावरणातील प्रमुख घटक आहे. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होत असतो. तापांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे 80% वायू असतात, तर स्थितांबरांमध्ये हे प्रमाण सुमारे 19% असते. पुढे दलांबर व आयनांबरमध्ये वायूचे हे प्रमाण कमी होत जाते. बाह्यांबर व त्या पलीकडे वायू आढळत नाही. तुम्हाला असे लक्षात येईल की पृथ्वी सभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. वायूंबरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ यांचा समावेश हवेमध्ये होत असतो. हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे पृष्ठभागापासून वर जावे तसतसे ते प्रमाण कमी होत जाते. आता हवेमध्ये विविध वायू आढळतात, त्याचे आपण काही उपयोग पाहूयात. तर पृथ्वीवर नायट्रोजन हा वायू आढळतो. तो सर्वात जास्त असतो. 78% नायट्रोजन आढळतो. तो कशासाठी आवश्यक आहे? तर प्रथिने, सजीवांना आवश्यक असलेले प्रथिने मिळण्यासाठी हा वायू आवश्यक आहे. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असतो. दुसरा वायू आहे ऑक्सिजन. त्याचे प्रमाण आहे 21%. सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी हा वायू अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतरचा वायू आहे कार्बन डायऑक्साईड. याचं प्रमाण जे आहे ते 0.03% इतके आहे. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी हा वायू वापरतात आणि अग्निशामक नळकांड्यांमध्ये याचा उपयोग केला जातो. त्यानंतरचा वायू आहे अर्गॉन आणि त्याचं प्रमाण आहे 0.9%. विजेच्या बल्बमध्ये याचा वापर केला जातो. त्यानंतर वायू आहे हेलियम. कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनवर चालणाऱ्या विमानांमध्ये याचा वापर केला जातो. आता निऑन हा वायू जाहिरातींच्या रस्त्यांवरच्या दिव्यांमध्ये याचा वापर केला जातो. क्रिप्टॉन. आता क्रिप्टॉन हा वायू फ्लोरोसेंटच्या पाईपमध्ये याचा वापर केलेला असतो. झेनॉन याचा वापर हा फ्लॅश फोटोग्राफीमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. जलावरण पृथ्वीचा 71% भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. हे पाणी नदी, सरोवर, भूजल, समुद्र आणि महासागर यांमध्ये सामावलेले आहे. पाणी, बर्फ आणि वातावरणातील पाण्याची वाफ या स्वरूपात पृथ्वीभोवती पाण्याचे हे आवरण असते. यालाच आपण जलावरण असे म्हणतो.
तर जलावरणाचा प्रमुख घटक हा पाणी असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण खूप सारे काम करत असतो आणि या कामांमध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते. इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच गरज असते. हायड्रोजन वायूच्या हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि या संयोगातून पाण्याची निर्मिती होत असते. आता पृथ्वीवरील पाण्याचे वितरण कसे आहेत की जास्तीत जास्त पाणी हे समुद्र आणि महासागरमध्ये असते. ते असते 97% पाणी हे समुद्र आणि महासागरमध्ये आहेत आणि फारच थोडे पाणी हे गोडे पाणी, ज्याला आपण पिण्यायोग्य पाणी असे म्हणतो, ते खूप थोड्या प्रमाणात आहे. आता पुढचा घटक आहे जमीन. जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ असते तर कधी सपाट. अशा जमिनी आपण आसपास पाहत असतो. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीमध्ये बीळ करून राहतात. याचाच अर्थ ते जमिनीचा वापर करतात आणि त्यांना आपली गरज पूर्ण करण्यासाठी जमिनीचा वापर होत असतो. जमिनीमध्ये शेती, निवास, रस्ते यांसाठी आपण जमिनीचा वापर करत असतो. आता जमिनीचे विविध थर आहेत. कुथित मृदा असेल, कुथित मृदा, त्याच्यानंतर मृदा, अपरिपक्व मृदा, मातीचा थर व लहान खडक, मूळ खडक अशा जमिनीमध्ये असणाऱ्या मृदा आपल्याला पाहायला मिळते. जर आपण जमीन थोडी खणली तर त्यात आपल्याला अनेक थर दिसून येतात. सर्वात वर कुथित मृदा, त्याखाली मृदा, नंतर अपरिपक्व मृदा, मग लहान खडक आणि सर्वात खाली खडक असतात. आता मृदा तयार कशी होते तर जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकांच्या अपेक्षेतून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा व पाऊस यांपासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात व त्यांपासून खडे, वाळू व माती तयार होते. या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशींसारखे कृदंत प्राणीही आढळतात. तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाच्या अपेक्षेस मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सुरू असते व परिपक्व मृदेचा 2.5 सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजारो वर्ष लागतात. आता उपलब्ध जमीन ही आहे 29%. पिण्यासाठी उपलब्ध पाणी आहे 0.03% आणि ऑक्सिजन आहे 21%. तर पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचा वापर सजीव करत असतात. या घटकांचा मानव देखील संसाधन म्हणून वापर करतो आणि या संसाधनांचा प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे. उपलब्ध जमीन जरी 19% असली, पिण्यासाठी उपलब्ध पाणी जरी 0.3% असले, ऑक्सिजन 21% असले, तरी संसाधने जरी अल्प प्रमाणात असली तरी ती सर्व सजीवांसाठी पुरेशी आहेत. फक्त मानवाने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच या संसाधनाचा त्याने तारतम्याने वापर करायला हवा व ती स्वतःबरोबरच इतर सर्व सजीवांसाठी देखील याचे भान ठेवायला हवे आहे. आता तुम्हाला सांगायचं आहे की पृथ्वीवरती वातावरण नसते तर काय झाले असते, याचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. आणि तुमच्यासाठी स्वाध्याय आहे की सूर्यमालेतील सर्व ग्रहांची माहिती तुम्ही लिहून आणायची आहे.